पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील एक महिला तावातावानं इमारतीच्या खाली उतरली. तिनं शाळेचा गणवेश घातलेल्या त्या 15 वर्षाच्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याला दमदाटी दिली. पुन्हा इथं दिसलास तर कंबरड मोडेन असं म्हणत वेश्या महिलेनंच रिक्षा चालकाला पैसे दिले आणि मुलाला त्याच्या घरी सोडून येण्यास सांगितलं. याशिवाय मुलाला कुठून आणलं हे कुणाला सांगू नकोस असंही तिनं रिक्षा चालकाला बजावलं. त्यानंतर महिलेच्या अश्रूचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली. तोपर्यंत नेमकं काय घडलं हे कुणालाच कळत नव्हतं. मात्र त्या महिलेनं जे काही सांगितलं त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. मला कपडे न घातलेली बाई पाहायची. शाळेचा गणवेश घातलेला दप्तर घेतलेला मुलगा बुधवार पेठेत आला होता. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलाशी संवाद साधला. तू कशाला आलायस असा प्रश्न करताच तो म्हणाला, मला कपडे न घातलेली बाई पाहायची होती म्हणून मी माझे बसचे आणि खाऊचे पैसे वाचवले आणि इथं आलो. आणि पुढे मी काही केलं नाही, ते मी सर्व लग्नानंतर करणार आहे, पण मला निर्वस्त्र बाई पाहायची होती म्हणून इथं आलो. यानंतर हा मुलगा ज्या महिलेकडे गेला होता तिनं जे सांगितलं ते ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी उभं राहील. महिलेनं स्वतःच्या पैशानं त्या मुलाला रिक्षात बसवून घरी पाठवलं. पुन्हा कधी इथं येऊ नको असंही बजावलं. मात्र मुलासोबत जे करावं लागलं त्यामुळे महिला प्रचंड दुखावली होती. कारण त्या महिलेचा मुलगाही ग्राहक बनून आलेल्या या मुलाच्या वयाचा होता. इथं अडकला तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल याची तिला भीती वाटत होती. या विचारानंच तिच्या भावनेचा बांध फुटला.